नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 11:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये नेवळे गावी. तर गेले 2-4 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जयेंद्र भावाचा लग्न झालं छान पद्धतीने, एकदम पारंपरिक पद्धतीने कोकणातल्या. आणि लग्न झाल्यानंतर मंडळी पूजा असते, पूजा झाल्या. आता आज आहे ना मंडळी, 5 माघाऱ्याचा कार्यक्रम आहे. ॲक्च्युली गावाकडे जी लग्न होतात, साखरपुडा असो, पूजा असो किंवा लग्न असो, तिकडे सगळं व्हेज जेवण असतं. आणि मग तिखट जेवण कधी, तर आज मुलीकडून पाहुणे येणार 5 माघारी म्हणून. पहिले 5 जणं जायचे, आता काय 20-25 जणं तरी येतात. तर 5 माघारी आज येणार. आणि मग इथे नारळ वगैरे भेटवणं वगैरे होतं. त्याच्यानंतर दुपारचं खास असं चिकन वड्याचं वगैरे बेत असतो. चिकन वडे वगैरे जेवण होईल. आणि त्याच्यानंतर मुलगीला घेऊन आज मुलीकडचे घेऊन जातात. आणि त्याच्यानंतर मग आज मुलगी राहील आणि उद्या मग असणार 10 माघारी, उद्या किंवा परवा. जसा वार असतो त्या वाराच्या हिशोबाने मग ते बघितलं जातं. मग तेव्हा मुलाकडचे मुलीकडे जाणार 10 माघारी. पहिले 10 जणं जायची ती पद्धत होती. आता काय जशी चाकरमाने येतात किंवा पाहुणे रावणे असतात तशी माणसं जातात, 10 माघारी जातात. आणि मग तिकडे परत चिकनचाच बेत असतो, चिकन वड्याचा वगैरे बेत असतो. जेवण वगैरे झालं की मग मुलगीला परत घेऊन येतात, अशी ही प्रथा आहे. आणि एकदा 10 माघारी झाली म्हणजे बऱ्यापैकी जे लग्नाचे सगळे जे कार्यक्रम आहेत ते संपले असं म्हणायला काही हरकत नसतं. तर आज आपल्या गावामध्ये जयेंद्रच्या लग्नाचं खास 5 माघारी आहेत. कळमस ते विराटवाडीतले पाहुणे येणार आहेत जेवणासाठी. तर आता जेवणाची वगैरे सगळी तयारी सुरू आहे. सकाळी मुलं गेलेली चिकन आणायला, तर आत्ता तयारी म्हणजे चिकन वगैरे बारीक वगैरे करायचं, मसाले वाटायचं, याची सगळी तयारी सुरू आहे. तर चला आपण पण तिकडे जातो आहे. 11:30 वाजलेत मंडळी, पण ऊन भरपूर आहे. त्यामुळे गावाकडे अशी टोपी वगैरे असली ना तर बरं पडतं जरा. चला, सर्व मुलं तर गेलेत, मग अशीच सगळी तयारी करून आम्ही घरी आलो होतो. आता जायचं आहे जयेंद्रच्या घरी. तर हे असं थोडी सभागृह आणि इथेच लग्न झालेलं त्या दिवशी. तर आता सगळा मंडप वगैरे काढायचं काम सुरू आहे. सावकाश सावकाश. चला, इथूनच आपल्याला खाली जायचं आहे. अरे चला भाऊजी, चला आला जरा मार्क आहे होय काय. तयारी सुरू आहे. तर इकडे सगळ्या स्त्रिया आहेत त्या मसाल्याची तयारी करतात. म्हणजे कांदे कापणं असो, खोबरं किसणं असो किंवा लसूण सोलणं असो, या सगळ्या तयारीला लागल्या आहेत. साधारण 1-1:30पर्यंत जेवण पडेल पाहुणे आल्यानंतर. आणि या बाजूला इकडे चिकन बारीक करायचं काम सुरू आहे. सर्वजण एकदम निवांतमध्ये सगळं चिकन वगैरे बारीक करतात. मग मस्त अशी फोडणी दिली जाईल. वडे एकाच ठिकाणी म्हणतात की गेलेत ना? पूर्ण पंक्तीला पुरतील एवढे वडे बनवायचे असतात. आज 2-3 ठिकाणी वडे बनवतात. मेहनतीचं काम आहे सगळ्यात. होय, तरी कडे मोठी आणली हो, 3-3, 4-4 निघत आहेत. होय, नाही तर आपलं एक एक काढत बसतात. खास आजचे कोंबडी वडे, त्यातले हे वडे. इकडे काय स्पेशल कलेजी फ्राय बोलतात. अरे वा, इकडे कलेजी भुजिंग. कलेजी भुजिंग आहे भाजलेली. हां, ह्याच्यामध्ये थोडा मसाला, मीठ टाकून हां, तेल बिल काय नाही टाकायचं याला. हां. त्याला ऑइल सुटतं ओके. आणि ते भाजायचं. हां, हे तंदुरीपेक्षा एक भाजलेलं बेस्ट लागतं खायला. एक नंबर. एक नंबर. ओके. असा आयटम तुम्हाला कुठे भेटणार ना, 5 स्टार मध्ये सुद्धा नाही. बरोबर. चुलीतच भेटेल वाजून. चुलीत. पाहुणे आलेत आणि असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं जेवण वगैरे केलं जातं. आता मसाला वाटप चालू आहे. मसाला वाटप झाला की त्याच्यानंतर मग फोडणी वगैरे दिली जाईल आणि मग दुपारचं जेवण होईल. काय नाव राहिला? जिया, जयेंद्रची जिया. नाव विचारा, नुसतं खोबरच खाऊन विचारलेलं. हाक मारला ना. इकडे सगळे मसाले आहेत ते कापून घेतात पूर्ण बारीक एकदम. वडे अजून चालूच आहे तिकडं. हो काय बड़ा
टाकला कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकला, जरा दालचिनीचा पत्ता दे, ते दे जरा, ते पण टाकू. बोलत राहा ना. टाकत राहा. हा टाकलं मी तेल, हा तेजपत्ता. ही मसाल्याची भरणी, हा मसाल्याची बरणी आले. तेल, थोडस त्याचं परतायचं हा आपल्या कोकणी टाईप. कोकणी स्टाईल जेवण. त्या आपण परततोय मसाला, जरा लाल करूया लसूण. फटाफट मसाले, बाकीचे मसाले कुठे आहेत? हेच ना. हा देऊ का? देऊ लाल लसूण पेस्ट आहे ती. हा ती पण दे. पण ते थोडं ते पण दे. कापीत दे एक एक. आपल्याकडे म्हणजे रेडीमेड पण आहे आणि बनवलेली पण आहे. नाही बनवलेली आपण हे टाकली, टाकूया आता आणलेली आहे तर. आणली नाही तर टाकून द्या. परतायला हवी ना ती पण. दे. वाटण वाटण आलेलं आहे. आपल्या स्नेहा दोन नको बाद झाले. तेच आहे ते टाकलं. ते आलं लसूण पेस्ट आहे ती. ठीक आहे. आपण मसाले टाकूया. हा वाटण, हा गोडा मसाला. हा थांब जरा थांब. आपण हा मसाला टाकलेला आहे, वाटण. त्याला वाटण म्हणतात. गावाकडे खास वाटणे असते. घरचा जसा गोडा मसाला ना तशाच पद्धतीचं. या वाटणासारखा तुमच्या जेवणाला टेस्ट नाही. होय. मसाला परतला आहे. नाही, अजून थोडा त्याला तेल सुटू दे. कालसर तेल सुटलं पाहिजे, जरा कालसर व्हायला पाहिजे मसाला. लगेच नाही टाकायचं आपण, त्याला टेस्ट यायला पाहिजे ना. होय. म्हणजे आपण हा भाजतो मसाला, पण ह्या तेलात थोडा भाजायचा. टाक अजून एक. हा तिखट आहे हा. नाही एवढा. वा. तो एक टाक कुठला तो. आता आपल्याकडं टाकून घेतलास ना. हा कोणता आहे? आपण कोकीचाच आहे. हा हा जरा वेगळा. वेगळा. वेगळा हा वेगळा आहे, तो वेगळा. कलर साठी बघूया आपण थोडा अजून. जाडे मीठ आहे गावाकडचं. झाडं मीठ आहे, जरा थोडं सुरुवातीला कमी टाकूया. नंतर टाकायला झालं ते चालेल. लागेल. ते हा झालं रेडी. अजून तसा म्हणजे होईत आलाय, अजून 5 मिनिटात होईल आपला रेडी. लाकडं नको, लागेल लगेच. वाफ जरा पकू दे त्याला, फुटल्याशिवाय लाकडं कर ना, म्हणजे लगेच कडी येईल. पण नाही विस्तव लागतं ना. ही बारकी बारकी लाकडं फक्त घे. त्याला ना ऊन आहे ना अजून. बघ किती तेल सुटलं त्याला. असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. आपले चिकन टाकतोय. ओके. त्याला आपण धुवून घेतलेलं आहे. चौकस आहे. ओके. हे मला वाटतं 10-12 किलो अजून चिकन येणार आहे. आणि अजून चिकन आहे. आता आपण बारीक करून धुवून मस्तपैकी घेतलेलं आहे. आता आपण हे दोन येत आहे. हे अर्धा आले अजून येत आहे. द्यायचं बाकी आहे. आता आपण हे हां परतवून घ्यायचं चांगलं मस्त. चाललंय. ओके. दुसरं टाकतोय आपण. हां नको जास्त. त्या बाजूला तिकडे अजून वडे बनता येतात, कारण वडे बनवण्याचं मोठं काम असतं. 3-4 ठिकाणी वडे बनत आहेत, पण अजून संपले नाही आहेत. 1-1.5 तास झाला ना वडे बनवायला. 1-1.5 तासापासून मेहनत घेत आहेत. आपण झाकण मारून पाणी मारून ठेवलं तरी होईल निम्मा. सुटणार अजून. झाकण मारलं ना आपण. आता आपल्याला वाफेवरतीच शिजवायचं आहे सर्व. मेन आपलं आहे तर मेन पोस्ट झालेलं आहे. होय ना. अशा प्रकारे आपलं हे चिकन आता Already तयार झालेलं आहे. 50-60% झाला. आता शिजवून घ्यायचं त्याला. ज्याचं झाकण कुठं आहे? झाकण मारून ठेवलंय. आता चिकन तयार होईल 10-15 मिनिटांमध्ये. या बाजूला इकडे जेवण चालू आहे, तर जेवण बनतंय.
तोपर्यंत इकडे या बाजूला भेटवणीचा कार्यक्रम आहे, तो आता चालू होईल. बाकी आता आलेले होतं. कुटाचे मानकरी असतात, त्या मानकऱ्यांना भेटून झाल्यानंतर प्रत्येकाला भेटवण्याचा हा पूर्ण कार्यक्रम असतो. भावकीला भेटवण्याची ही खास पद्धत म्हणजे गावगावकरी झाले, पाहुणे रावणे झाले की त्याच्यानंतर ही भावकी. पांडू ना पांड्या हे आई वडील नवरदेवाचे. छोटे बंधू, नवरदेवाचा छोटा भाऊ. जेवण बनवणारे आले काय? जेवण बनवणारे आले? हे नवरदेवांचे मोठे दादा वहिनी. ती आका.
हां ओके ओके. चला भेटवणीचा कार्यक्रम झाला. जेवण कुठपर्यंत आलंय? कुठपर्यंत आलंय? शेवटची 15 मिनिटं. मस्त तयार झालंय चिकन. आता इकडे रस्सा पण मस्त दिलाय. तर्री आले. शेवटची 15 मिनिट. शेवटची 15 मिनिटं. 15 मिनिट. शेवटचा पुकार. वडे पण आले. संपत पीठ संपत आलंय आता. आहे अजून? तुम्ही पंगत चालू झालं तरी वडे इकडे काढतच राहा. रात्री 10 वाजतात वडे करायला. आहे ना? आज दिवस आहे. होय ना? रात्रीचं भारी पडतं. होय 15 मिनिटं मोजून 15 मिनिटं. अच्छा. आपलं रेडी. भात तर इकडे तयार झालाय. होय. चला जेवणाची तयारी झाली. तर इकडे आता संकेत आणि रोहित कांदे कापायला बसतात. हे म्हणजे वाढायला, पंक्तीत वाढायला. चला भेटवणीचा कार्यक्रम छान पद्धतीने झाला आहे. आता इकडे पंगत लागले. चिकन वडे, भात, रस्सा. मंडळी जेवणाची अशी पंगत बसलेली आहे. सर्व प्रकारे नमस्ते. मी चालू आहे का? नक्की चालू आहे. मग कांदा कापणारा नेनेश, ज्ञानदेव नवरदेव, प्रत्येक गडशी हे अरेंजमेंट याने केलेलं आहे. कोकण करण्यात सध्या डाळ चिकन वाढतात. आगे ठीक आहे. घेऊन जा उठशील ना. अर्ज करतो रिक्षा आहे डायरेक्ट आपल्याला. चिकन 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 चला मंडळी, दुपारचे साधारण आता 3 वाजलेत. सर्व पंक्ती झाल्या नंतर आम्ही पण जेवलो. 5 माघारीचा कार्यक्रम मस्त छान झाला. तर असे गावाकडच्या लग्नाचे कार्यक्रम असतात. लग्न म्हटलं ना तर साधारण 6-7 दिवस तरी प्रोग्राम असतो. म्हणजे जो साखरपुड्यापासून सुरुवात होते, मग रात्रीची हळद, सकाळची मुहूर्ताची हळद, लग्न, पूजा किंवा गोंधळ, त्याच्यानंतर मग पुढे 5 माघारी, 10 माघारी असे सगळं चालू असतं आणि छानरित्या मग लग्न पार पडतात. आता 5 माघारीचा कार्यक्रम झाला आहे. आता नवरीला घेऊन गेलेत. आता इकडून आम्ही जाणार 10 माघारीसाठी. 10 माघारीला मग तिकडून जेवण वगैरे येणार, मस्त चिकन वडे वगैरे, आणि मग लग्नाचा कार्यक्रम बऱ्यापैकी संपला. मग दोन्ही नवविवाहित वधूवर आपल्या संसाराला चालू. तर चला मंडळी, आता घरी चाललो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.